नमस्कार, आज मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे। ही कथा आहे पंढरपुराच्या विठ्ठलाची आणि त्याच्या भक्त पुंडलिकाची। तुम्हाला माहित आहे का विठ्ठल पंढरपुरात कसा आला? फार पूर्वीची गोष्ट आहे। एकदा श्रीकृष्ण त्यांच्या पत्नी रुक्मिणीला शोधत शोधत पंढरपूर जवळ आले आणि तिथे त्यांना त्यांचा भक्त पुंडलिक आठवला। श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले, पण काय आश्चर्य, पुंडलिक त्यांच्या आई वडिलांची सेवा करण्यात गुंग होते। श्रीकृष्णाला पाहून पुंडलिकाला काय करावं ते कळेना। देवाकडे जावं का आई वडिलांची सेवा चालू ठेवावी? त्याने एक अनोखी युक्ती केली। त्याने श्रीकृष्णाला एक वीट दिली आणि म्हणाला, हे देवा, थोडा वेळ या विटेवर उभा राहशील का? मी आई वडिलांची सेवा पूर्ण करतो। श्रीकृष्णाला पुंडलिकाची ही भक्ती खूप आवडली। ते विटेवर उभे राहिले आणि तसेच राहिले। आजही पंढरपुरात विठ्ठल त्याच विटेवर उभा आहे। ही गोष्ट आपल्याला सांगते की आपल्या आई वडिलांची सेवा करणे हे किती महत्त्वाचे आहे। विठ्ठल आपल्याला हेच शिकवतो। आशा करते की ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल। पुन्हा भेटू अशा सुंदर गोष्टीसह। जय विठ्ठल।